नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह इंग्लिश चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। भगिनींनो, आज 22 जानेवारी म्हणजे आपला पूर्ण भारतभरासाठी आजचा दिवस म्हणजे आनंदाचा सोहळ्याचा, ते म्हणजे आपले प्रभू रामचंद्र यांचं अयोध्येमध्ये आगमन झालं। तर सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्या भगिनींना प्रभू रामचंद्र यांच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भगिनींनो, आजचा व्हिडिओ हा देखील खूप महत्त्वाचा आहे, खूप गांभीर्य विषय मी घेतलेला आहे, खूप महत्त्वाचा। तर आपण पूर्ण बघाल आणि त्याच्यानंतरच तुमचं मत व्यक्त कराल असं मला वाटतं, असा मी विषय निवडलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती भगिनींनो की आज आपला संपाचा 50वा दिवस हा पूर्ण होत आहे आणि 50 दिवस झाले तरी आपल्याला सगळ्यांना परिस्थिती माहिती आहे की आपले आंदोलन असतील, आपण खूप ह्यावेळच्या संपामध्ये आपण खूप तीव्रतेने आंदोलन करत आहोत आणि त्याचा पडसाद हा उमटणारच आहे। फक्त एक गरज आहे की आपल्याला संपावर ठाम राहण्याची। तर भगिनींनो, तुमच्यासमोर मी आज एक मुद्दा मांडणार आहे, तो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। तो असा की बघा, आपल्यावर सध्या परिस्थितीला जर आपण बघायला गेलो की 50 दिवस पूर्ण झाल्यामुळे आपल्या नवीन मदतनीस असतील किंवा आपण सगळ्यात जुन्या असो सेविका मदतनीस, तर आपल्यावर शासनामार्फत किंवा आपल्या कार्यालयामार्फत दडपण येते किंवा आपल्यावर कमी करण्यात येईल किंवा अशा पद्धतीचं तुम्ही हजर व्हा, खूप काही सांगितलं जात आहे। तर त्या संदर्भातीलच माझा आजचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यावरच मी बोलणार आहे, फक्त आपण पूर्ण पहा। तर बघा भगिनींनो, आपण सगळ्यांना माहिती असेल की आपला 300 दिवस पूर्ण करावे, आपण आहाराचे बालकांचे 300 दिवस पूर्ण करावे हा कोर्टाचा आदेश आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाचा अपमान होऊ नये म्हणून आपल्याला कार्यालयाकडनं किंवा आपल्या याच्याकडनं शासनाकडनं आपल्याला वारंवार हजर होण्यासाठी सांगण्यात येते किंवा बचत गटामार्फत असेल, कोणामार्फत असेल की आपल्याला आहार पुरवठा करा, अंगणवाडी उघडा, ह्या पद्धतीनं आपलं ऑफिस सांगत आहे, कारण की तसा तो कोर्टाचा आदेश आहे। आता त्याची दुसरी बाजू आपण बघूया। बघा भगिनींनो, आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, पण मला असं वाटतं सगळ्यांनाच हा विषय माहिती आहे, तोच विषय मी आपल्यासमोर मांडत आहे। तर सर्वप्रथम भगिनींनो, आपण जर बघायला गेलं तर 2022 मध्ये 22 वर्षाच्या अंतिमता आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला एक आपण ज्याला म्हणतो आपण कोर्टात केस आपण टाकलेली होती आणि त्याच्यामध्ये जो निकाल लागला त्याच्यामध्ये अंगणवाडी कर्मचारी म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस हे पद वैधानिक आहे आणि त्यांना अंगणवाडी कर्मचारीला जो मोबदला दिला जातो तो वेतनच आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करा, अशा पद्धतीनं देखील कोर्टाने आदेश दिले होते। मग आपण जर विचार करायला गेलं की 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच हा आदेश दिला आणि बालकांचा 300 दिवस आहार पूर्ण व्हावा हा देखील कोर्टाचाच आदेश आहे। तर त्याचं उल्लंघन होतंय, आपण संपत आहोत म्हणून त्याचा अपमान ठरवला जातोय। आणि दुसरी वस्तुस्थिती जर आपण बघायला गेलो तर दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिलेला आहे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फतच आपल्याला निकालाची प्रत किंवा निकाल आपला लागलेला आहे, आपल्या जी आपण केस टाकली होती त्याच्या संदर्भात। तर त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अंगणवाडी कर्मचारी हे वैधानिक पद आहे, म्हणजेच त्यांना वेतन देणं हे अपेक्षित आहे किंवा त्यांना शासकीय कर्मचारी करणं अपेक्षित आहे असं म्हटल्यावर मग 2022 गेलं, 23 पूर्ण गेलं, मग त्यावेळेस शासनाचं ह्या गोष्टीवर लक्ष दिलं जात नाही का? शासनाला त्यावेळेस कोर्टाचा अपमान होतोय हे शासनाला वाटत नाही का? खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण जो संप करत आहोत तर तो संप हा आपला वैधानिक आहे। कसा की आपल्याला आपली जी संघटना आहे, आपण संघटनेच्या मार्फत आपण संप पुकारलेला आहे, जरी तो 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सुरू आहे तरी असू द्या, कारण की संघटना ही वैधानिक पद्धतीने किंवा आपण जे म्हणतो घटनेच्या आधारित तिचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, म्हणजे संघटना लीगल आहे आणि आपला संप देखील लीगल पद्धतीने चालू आहे। त्याच्यामुळे आपल्यावर दडपशाही करण्याचा किंवा आपल्याला कामावरून काढून टाकण्याचा याच्यामध्ये अजिबात संबंध येत नाही। त्या पद्धतीने आपली युनियन लढत आहे आणि युनियनकडे त्या सगळ्या गोष्टींचा पुरावा आहे। महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी देखील आपल्याला घटनेमध्ये नमूद करून दिलेलं आहे, आपण घटनेच्या आधारावरच आपला संप सुरू आहे, तर आपण आपल्या हक्कांसाठी लढू शकतो, आपण संप करू शकतो। हे आपल्या लोकशाही प्रधान देशामध्ये हे सगळ्या गोष्टी मान्य आहेत आणि आपण फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्या आधारावर देखील आपण बोलू शकतो। ह्या सर्व गोष्टींचा जर सारासार विचार केला तर आपण कुठल्याही गोष्टींचा अवमान करत नाही, कुठल्या गोष्टींचं उल्लंघन करत नाही। त्याच्यामुळे भगिनींनो, सगळ्यांना सांगून देते की आपण कोणी घाबरू नका, आपलं पद हे कोर्टानेच सांगून दिलेलं आहे, तर आपल्या मागण्या मान्य होतील, पण त्यासाठी आपल्या साऱ्या भगिनींना काय करायचं आहे,
फक्त आपली एकजूट असणं महत्त्वाचं आहे. आपल्यातल्या कुठल्या प्रकारचे वाद होऊ देऊ नका, गैरसमज होऊ देऊ नका आणि कृपा करून ज्या अगदी 2-3% उघडलेल्या अंगणवाड्या आहेत त्या देखील बंद करावं असं मला वाटतं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगेल की भगिनींनो, आपल्या कानावर आपल्या कार्यालयामार्फत खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत, खूप साऱ्या गोष्टी घडणार आहेत, आपल्यावर दडपण येणार आहे. मग ते अगदी कठोर रीतीने असेल किंवा गोड बोलून असेल, असे प्रकार होणार आहेत. पण आपण जर आपल्याला आपल्या मागण्या मान्य करायच्या असतील ना, मागण्या मान्य होतीलच. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला संपामध्ये एकजूट ठेवायची आहे. अंगणवाडी अजिबात उघडायचे नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या बालकांचं नुकसान होतंय, हे आपल्याला बुद्धीला पटत नाही. परंतु आपण ती झीज जर आपण व्यवस्थित कामावर हजर झालो, आपल्या मागण्या मान्य झाल्यानं आपण कामावर हजर झाल्यानंतर आपल्याला ती झीज भरून काढता येईल. ते आपल्या हातात आहे. आपण जास्तीचा वेळ करू आपल्या बालकांसाठी, कारण की बालक आपल्यासाठी, आपण बालकांना खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. बालकामध्ये आपण देवाचं रूप पाहतो, म्हणून आपली कुठली कर्मचारी त्याच्यात हायगाई करणार नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यावर आपण स्टिकअप देखील राहूया. पण आपल्याला जोपर्यंत न्याय मिळत नाही ना भगिनींनो, तोपर्यंत मात्र आपण संपावर ठाम राहूया. एवढंच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, माझं मत तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण नोंदवावं आणि विषयाचं गांभीर्य ठेवावं. आपण कोणीही घाबरून जाऊ नका, हेच आव्हान मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून करत असते. संघटना आपल्या सोबत आहे भगिनींनो, घाबरू नका. जोपर्यंत तुम्ही संघटनेला धरून आहात तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कोणीच कमी करणार नाही, एवढं नक्की आहे. आणि याच्यासाठी आपलं युनियनची रीतसर मागणी आहे. युनियन ते लेखी घेतल्याशिवाय संप मागे घेणार नाही. पण त्यासाठी युनियनला साथ देणं हे आपलं काम आहे. आणि एवढंच मी तुम्हाला व्हिडिओ सांगत असते. तर आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.